येतोय। वांगचुकांना उपोषण स्थळावरून हटवलं, विरोध मात्र आक्रमक झालेत। सत्तेचा माज दाखवणारी सरकारची कृती असल्याचं सुषमा अंधारी यांनी म्हटलंय। भाजपनं कोर्टाकडून बदवून घेऊन वांगचुक यांना रुग्णालयात नेलं, अंजली दमानिया यांचा आरोप। आम्ही वाटेल त्या पद्धतीने वागू शकतो आणि कुणी आंदोलक जरी असला तरी त्याचं आंदोलन मोडण्याची कुवत ताकद आमच्यात आहे। हा सत्तेचा अहंकार माज दाखवणारी आजची ही कृती आहे। 20 तारखेला होणारं जंतर मंतरवरचं जे देशव्यापी आंदोलन आहे त्या आंदोलनाला दडपण्यासाठी घाबरलेल्या सरकारने, विशेषतः लोकशाही मूल्यांवर विश्वास नसणाऱ्या भाजपने केलेली ही अत्यंत भ्याड कृती आहे। याची निंदा करावी तेवढी कमी आहे। नीटच्या परीक्षेत वर्षानुवर्ष होणाऱ्या पेपर लीकच्या विरोधात उपोषण करत होता। 21 दिवस त्याला ढुंकून बघितलं नाही, त्याच्या उपोषणाला प्रतिसाद नाही आणि आता त्यांना उचलून त्यांनी हॉस्पिटलाइज केलं। तर मी तुम्हाला खात्रीने सांगते, हे पिटिशन हे भाजपच्या माणसांनीच केलं असेल आणि हे कोर्टाकडनं त्यांनी वधवून घेतलं आणि आता म्हणायचं की कोर्टाच्या सांगण्यावरनं आम्ही त्यांना हॉस्पिटलाइज केलं। तर इतकी बनेल माणसं आहेत, इतकी त्यांना भावना शून्य, त्यांना कुठल्याही प्रकारच्या भावना नाही, हृदय नाही, संवेदना नाही। आज हे आंदोलन व्हायच्या आधीच त्यांना दुर्दैवानं त्या ठिकाणी उचलण्यात आलं। कोर्टाची ऑर्डर कोणी घेतली? सरकारनंच त्या ठिकाणी घेतली। कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीच्या कारणास्तव हे आंदोलन मोडायचं आणि जो मूळ मुद्दा काँग्रेस आणि राहुल गांधींनी आणि सगळ्या देशातल्या लोकांनी विचारलेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, हा विषय बाजूला ठेवायचा प्रयत्न होतोय। मला वाटतंय मी म्हणलं तसं हुकुमशाही ही या देशामध्ये सुरू झाली।